नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळत असेल आणि जर तुम्ही पीएम किसान योजनेची ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला येणारे पुढील हप्ते तुमच्या अकाउंटवरती जमा होणार नाही। तुम्हाला जर पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते सुरळीत चालू ठेवायचे असेल किंवा ज्या व्यक्तींनी ई-केवायसी केली नसेल अशा सर्व व्यक्तींना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। जर तुमची ई-केवायसी झाली नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो मिळणारा लाभ आहे तो मिळू शकणार नाही। तर हा पीएम किसान योजनेचा जो लाभ आहे तो मिळवण्याकरता तुम्हाला व्हिडिओ ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे। तर ही व्हिडिओ ई-केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने अगदी घर बसल्या देखील करू शकता। ही केवायसी कशी करायची हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला सुरू करूया आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। पहिलं म्हणजे तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे आधार फेस आरडी। हे ॲप्लिकेशन तुम्हाला फक्त इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईलमध्ये सोडून द्यायचं आहे। हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे पीएम किसान GOI। तर हे ॲप्लिकेशन पीएम किसान योजनेचं आहे आणि याला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। आणि हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस इथे पाहायला मिळणार आहे। पीएम किसान हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथे ओपन करायचं आहे आणि ज्या काही परमिशन मागतात त्या तुम्हाला द्यायचं आहे। पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला प्रायव्हसी पॉलिसी नावाचं ऑप्शन दिसेल, तर यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला सर्व या प्रायव्हसी पॉलिसीला अशा प्रकारे खालपर्यंत स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतरच तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन होणार। जर तुम्ही डायरेक्टली नेक्स्ट या बटनवरती क्लिक केलं तर तुमचं ॲप्लिकेशन एरर देऊ शकतं। त्यानंतर तुम्हाला इंग्लिश या लँग्वेजवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचा ऑप्शन इथे पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला लॉग इन टाईपमध्ये बेनिफिशियरी सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन ID ज्यालाचा आपण पीएम किसान योजनेचा जो रजिस्ट्रेशन ID असतो तो तुम्हाला टाकायचा आहे। जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही इथे आधार नंबर टाकून डायरेक्टली लॉग इन करू शकता। आधार नंबर टाकल्यानंतर फेशियल ई-केवायसी लॉग इन असं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतं, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आय ॲग्री याला तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करून स्कॅन फेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक कॅमेरा ओपन होईल ज्याला तुम्हाला तुमचा फोटो काढायचा आहे। फोटो काढताना तुम्हाला या सर्कलमध्ये तुमचा अशा प्रकारे फोटो कॅप्चर करायचा आहे आणि हा फोटो कॅप्चर करत असताना तुम्हाला सर्वात पहिले हा फोटो कॅमेरा जेव्हा ओपन होईल त्यानंतर तुम्हाला 2 वेळा तुमचे जे डोळे आहेत ते मिचकवायचे आहे आणि त्यानंतरच ऑटोमॅटिक फोटो जो आहे तो कॅप्चर होईल। तिथं ऑटोमॅटिकली ग्रीनमध्ये तो सर्कल दिसेल आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा फोटो कॅप्चर होऊन डॅशबोर्डवरती येईल। यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवरती क्लिक करून तुमची ई-केवायसी झाली आहे की नाही ते तुम्ही इथे चेक करू शकता। डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर बेनिफिशियरी त्यानंतर तुमचं काही डिटेल्स मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन ID जो तुम्हाला पीएम किसान योजनेचा असतो तो सुद्धा इथे दिसणार आहे आणि त्यानंतर इथेच तुम्हाला स्टेटसमध्ये लँड रेकॉर्ड स्टेटस यस असायला पाहिजे, आधार सीडिंग स्टेटस यस असायला पाहिजे आणि ई-केवायसी स्टेटस हे यस असायला पाहिजे। म्हणजेच काय तर तुमची ई-केवायसी हे पूर्णपणे आता इथे कंप्लीट झालेली आहे। कोणकोणत्या व्यक्तींना करायची आहे तर ज्या व्यक्तींच्या नावे ई-केवायसी स्टेटस नो असेल अशा सर्वच व्यक्तींना ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे। जर तुम्हाला अदर कुठल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी चेक करायची असेल तर ई-केवायसी फॉर अदर बेनिफिशियरी या ऑप्शनवरती तुम्ही चेक करू शकता। तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याचा ID इथे टाकायचा आहे। ज्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकल्यानंतर सर्च या बटनवरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्यासमोर अशा प्रकारचा मेसेज आला ई-केवायसी ऑलरेडी डन तर तुम्हाला केवायसी करण्याची काही गरज नाही। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही त्या शेतकऱ्यांनाच फक्त आपली ई-केवायसी करायची आहे। म्हणजेच असे शेतकरी ज्यांच्यापुढे ई-केवायसी हे स्टेटस
नो दिसत असेल अशा शेतकऱ्यांना त्यांची KYC करणे गरजेचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलवर येत राहते। तर अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।